तर हे पाहू शकता गाईस, सुंदर असा मोठा बेडरूम असणार आहे इकडे। याच्या बाजूलाच आपला मुंबई पुणे एक्सप्रेस आहे। विचार करा, त्याच्या बाजूला आपला सोसायटी आहे आपली। जो आपला हा प्रोजेक्ट आहे तो हा 1.25 एकर मध्ये आहे। याच्यामध्ये 240 फ्लॅट असणार आहे। नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट पण आपल्या घरापासून खूप जवळ आहे आणि पनवेल रेल्वे स्टेशन पण आपल्या घरापासून खूप जवळ आहे। तर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी सोसायटी आहे। अशी सोसायटी तुम्हाला कुठेच बघायला नाही भेटणार आहे, ते पण एकदम हायवेच्या बाजूलाच। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे। तर आता मी आहे पनवेल रेल्वे स्टेशनवरती। तर आजचा व्हिडिओ असा होणार आहे, खूप जणांचं स्वप्न असतं की मुंबईमध्ये घर घ्यावा, तर तसा मी तुमच्यासाठी एक नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती सांगणार आहे। जो आता मुंबई तुम्हाला माहीत असेल, नवी मुंबई पनवेल हे पण मुंबईपासून खूप डेव्हलप होत चाललं आहे। तर आता मी तुम्हाला एक प्रोजेक्टबद्दल सांगणार, ज्याचं नाव आहे विस्तारा वर्ल्ड प्रोजेक्ट। तर इकडे 1 RK 1 BHK 2 BHK हे फ्लॅट अवेलेबल भेटणार आहेत। तर त्याची प्राईस काय असणार आहे आणि प्रोजेक्ट कसा आहे, रूम कसे आहे, तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहेत। तर आता चला तुम्हाला मी दाखवतो की आपल्या प्रोजेक्टच्या इकडे कसं जायचं आणि कुठल्या कुठल्या सुविधा तुमच्याकडे अवेलेबल आहेत। रिलायन्स मार्ट आहे, डीमार्ट आहे। तर चला आता आपण निघूया, आपला प्रवास स्टार्ट करूया आपण, आणि पूर्ण व्हिडिओ बघा, खूप छान वाटेल मला। तर चला गाईज, आता आपण निघूया। तुम्हाला पनवेल स्टेशनच्या बाहेरूनच आपल्या प्रोजेक्टची इथं जायला शेअरिंग, रिक्षा, इको आणि बससुद्धा भेटतील। तर टेन्शन घ्यायचं नाही, इथे बस आणि रिक्षा एनी टाईम चालू असतात। आणखी आपण थोड्याच पुढं आलो तर आपल्याला रिलायन्सचा स्मार्ट पॉईंट बघायला भेटेल आणि त्याच्या 2 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला डीमार्ट बघायला भेटेल। ते पण सर्वात मोठा डीमार्ट आहे इथे पनवेलमध्ये। स्कूल झाले, कॉलेज झाले, हे आपल्या प्रोजेक्टच्या फक्त 5 आणि 6 मिनिटाच्या अंतरावर असणार आहे। सो गाईड, आता आपण उभे आहेत पनवेलमध्ये गोल्डन सर्कलला। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हा आहे मुंबई गोवा हायवे कोकणला जाण्यासाठी, आणि हा सरळ बघितला तर एअरपोर्टला जाण्यासाठी, आता सेटू एअरपोर्ट, आणि इकडून पनवेल कल्याण ठाण्याला आहे। आणि हा जो रोड आहे जो मुंबई पुणे हायवे आहे, मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला पनवेल किती डेव्हलप होत चाललंय। आणि आपला विस्तारा वर्ल्डचा प्रोजेक्ट पण याच्या बाजूलाच आहे। तर काय तुम्ही बघू शकता, जो आपला विस्तारा वर्ल्ड प्रोजेक्ट आहे, ही मेन एंट्री आहे, हा गेट आहे आपला, एकदम आपला मुंबई पुणे हायवे त्याच्या बाजूलाच लागून आहे आपला गेट इकडे। सो चला गाईज, आता आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला आपल्या प्रोजेक्टबद्दल मी माहिती सांगतो। तर चला, तुम्ही पाहू शकता हा जो आपला तुम्हाला दाखवणार तुम्ही जो प्रोजेक्ट चालू आहे आपला। तर हे बघा, इथं आहे विराट नगरी ह्या साईडला, आणि विचार करा कमी वेळामध्ये हे सगळे रूम सोल्ड झाला, ते एक पण रूम खाली नाही। विचार करा, कमी वेळामध्ये हे सगळे रूम सोल्ड झाला ते। तर चला आता आपण पूर्ण सोसायटी तुम्हाला दाखवतो मी, कशी सोसायटी आहे, कसे प्रोजेक्टचे काम चालू आहे ना। समोर तुम्ही बघू शकता वृंदावन सोसायटी आहे, इथं काम चालू आहे, आणि याच्याच पाठीमागे आपली विस्तारा वर्ल्ड जो प्रोजेक्ट चालू आहे आपला, जो नवीन प्रोजेक्ट आहे त्याचं काम कसं चालू आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। आणि जी वृंदावन सोसायटी आहे समोरची, त्याच्यामध्ये मी आता जाणार त्या बिल्डिंगमध्ये आणि तुम्हाला दाखवणार आहे काम कसे चालू आहे, रूम कसे आहेत, आणि बाजूला कोणता हायवे लागतो, तुम्हाला सर्व डिटेल्स सांगणार आहेत। तर त्याच्या पहिले आपला जो प्रोजेक्ट चालू आहे आणि जे आपले विराट नगरी ही कशी सोसायटी आपली सुंदर आहे, तुम्हाला ते दाखवणार मी। तर चला गाईज, आपली सुंदर अशी सोसायटी तुम्हाला दाखवतो मी पहिले। आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, आपल्या सोसायटीमध्ये स्कूल बस पण येते छोट्या छोट्या पोरांना घेण्यासाठी। तर काय तुम्ही बघू शकतात, विराट नगरीच्या बाजूलाच आपली वृंदावन सोसायटी आहे, हिचं पण काम चालू आहे आणि खूप फास्ट चालू आहे, चांगला काम आणि फास्टने चालू आहे। तर चला गाईज, आता आपण जाणार आहेत वृंदावन सोसायटीमध्ये, मग थोडक्यात माहिती देणार मी, रूम कसे आहेत, कसं काम चालू आहे। तर चला आपण आता वृंदावन सोसायटीच्या आतमध्ये जाऊया। सो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता काम पण किती जोरात गतीने चालू आहे, आणि आता आपली वृंदावन सोसायटी बनत आहे। बाकीची बिल्डिंग जे बनला ते सोल्ड झाला ते, आणि ही पण लवकरच सोल्ड होणार आहे गाईज या रूम पण। आता मी आहे वृंदावन सोसायटीमध्ये आणि तुम्हाला दाखवतो मी, हे बघा याच्या बाजूलाच आपला मुंबई पुणे एक्सप्रेस आहे। विचार करा, त्याच्या बाजूला आपला सोसायटी आहे आपली, आणि इथे बघू शकता तुम्ही इंडिया बुस सर्वात म्हणजे मोठा प्रोजेक्ट आहे, त्याच्या बाजूला आपला प्रोजेक्टचं काम चालू आहे। तुम्ही इथे बघू शकता 70 लाखाला रूम आहेत, तर त्याच कमी प्राईजमध्ये आपल्या सोसायटीमध्ये रूम भेटणार आहेत। आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकतात सुंदर असा हा रोड आहे, आणि तुम्हाला असा प्रोजेक्ट कुठेच बघायला भेटणार नाही, एकदम हायवेच्या बाजूलाच आपला प्रोजेक्टचं काम चालू आहे, विस्तारा वर्ल्ड प्रोजेक्ट।
आणि तर तुम्हाला आता मी ज्या सोसायटीमध्ये आहे वृंदावन सोसायटी, ह्या सोसायटीमध्ये पण रूम दाखवतो आणि जो आपला प्रोजेक्ट आहे विस्तारा वर्ल्ड ती पण सोसायटी तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि त्याच्यातले रूम कसे काम चालू आहे, काय काय सुविधा आहेत तुम्हाला आणि काय काय अजून किती प्राईज भेटणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार मी. तर सो गाईज चला जाऊया आणि तुम्हाला मी रूम दाखवतो, कसा काम चालू आहे सोसायटीचा, कुठपर्यंत काम पोहोचले, कधी फायनल होणार सगळं सांगणार आहे. तर चला. तर मित्रांनो आणखी एक मेन गोष्ट, आपल्या प्रोजेक्टच्या जवळपासच तुम्हाला सोमवारने रेल्वे स्टेशन बघायला भेटणार आहे 5 मिनिटाच्या अंतरावरती. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता पनवेल कर्जत जी रेल्वे लाईन आहे तुम्हाला लोकल चिखली स्टेशन बघायला भेटणार आहे. विचार करा आपल्या प्रोजेक्टच्या बाजूला 2 रेल्वे स्टेशन तुम्हाला लोकल भेटणार आहेत. तर असं तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही आहे. तर गाईज चला आता तुम्हाला मी जे आपले रूम आहे, जे आपल्या प्रोजेक्टचं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो मी. तो गाईज तुम्ही बघू शकता आपल्या वृंदावन सोसायटीचा अर्धा काम झालेला आहे, थोडंच काम बाकी आहे. तर चला गाईज तुम्हाला आता मी आपले रूम कसे आहेत वृंदावन सोसायटीचे ते तुम्हाला दाखवतो मी. गाईज चला फायनली आपण आपला जो मेन प्रोजेक्ट आहे विस्तारा वर्ल्ड त्या प्रोजेक्टवरती आपण पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असा प्रोजेक्टचं काम चालू आहे. आणि आणखी एक गोष्ट, इथे 4 बिल्डिंगी बनणार आहेत, 3 बिल्डिंग राहण्यासाठी आणि एक कमर्शियल बिल्डिंग राहणार आहे. आणखी एक गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे, जी सगळ्या फॅमिलीसाठी खूप मेन असते की बारीक पोरांसाठी खेळण्यासाठी, तर टेन्शन घ्यायचं नाही. इथं सुंदर असा गार्डन भेटणार तुम्हाला, मंदिरसुद्धा भेटणार आहे आणि जे आपले छोटी पोरं असतील त्यांना प्ले गेम्स सर्व असणार आहे. तर चला गाईज तुम्हाला मी आता या प्रोजेक्टबद्दल थोडक्यात माहिती देतो. तर चला गाईज, तर मी आता आपल्या जो प्रोजेक्टचं काम चालू आहे याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. आपल्या रूमची प्राईस काय असणार आहे ते सर्व मी सांगणार, तुम्हाला टेन्शन घेऊ नका. तर चला गाईज, जो आपला हा प्रोजेक्ट आहे तो हा 1.25 एकरमध्ये आहे. याच्यामध्ये 240 फ्लॅट असणार आहेत. आणखी एक गोष्ट, जो आपला 1 RK जो फ्लॅट आहे आपला तो भेटणार तुम्हाला 19 लाख तिथून स्टार्ट होणार आहे. 1 BHK आहे तो 26 लाख आणि जो 2 BHK आहे तो 42 लाखाला भेटणार आहे. तर गाईज असे रूम तुम्हाला कुठेच भेटणार नाही. विचार करा बाजूला मुंबई पुणे हायवे, त्याच्या बाजूला 2 लोकल स्टेशन आहेत की काय पाहिजे तुम्हाला. तर चला गाईज अजून थोडं तुम्हाला मी आपला प्रोजेक्टचं काम कसं चालू आहे ते पण दाखवतो विस्तारा वर्ल्डचा. सो गाईज यात मला आपला सॅम्पल प्रोजेक्ट दाखवणार आहे मी. 1 BHK सुंदर असा मोठा हॉल भेटणार आहे तुम्हाला. तुम्ही पाहू शकता हॉल, तर बघा एकदम मोठा असा हॉल भेटणार. त्याच्या बाजूला मला बाल्कनी भेटणार आहे. हा बाल्कनी तुम्ही बघू शकता, बाजूला आपला मुंबई पुणे हायवे, सुंदर असं एकदम बाल्कनीचा व्ह्यू आहे इकडे. आणि या साईडला तुम्हाला दाखवायला गेलो आपण, तुम्ही बघू शकता इकडे 2 बाथरूम असणार आहेत अलग अलग. हे बघा या साईडला बघा तुम्ही, आणि राईट साईडला मोठा असा स्पेस आहे, किचन भेटणार तुम्हाला. हे बघा किचन मधून सुंदर आहे. त्याला आतून बघा तुम्हाला किचन मधून पण व्ह्यू भेटणार आहे खूप सुंदर असा. हे बघा. तर चला गाईज तुम्ही किचन बघितला, किचन खूप मोठा आहे. अजून आपण ह्या साईडला गेलो तर हे पाहू शकता गाईज सुंदर असा मोठा बेडरूम असणार आहे इकडे. आणि बेडरूमच्या बाजूला तुम्हाला आपला हायवे भेटणार आहे. तर गाईज लवकर आपल्या इथं व्हिजिट करा तुम्ही, कारण असा व्ह्यू तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. तर आता आपण आलेलो आहे त्यांच्या ऑफिसवरती. हा आहे माने SA रिॲलिटी प्रायव्हेट लिमिटेड. तर हा आहे खांदा कॉलनीमध्ये. जर तुम्हाला कोणतीही इन्क्वायरी करायची असेल, रूमबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही बिंदास येऊ शकता या ऑफिसवरती.
खूप जवळच आहे आपल्या प्रोजेक्टच्या पासूनच आणि इथला ऑफिस एवढा सुंदर आहे ना, खूप छान आहे आणि जेवढे स्टाफ आहेत ते पण खूप छान आहेत. तर बिंदास तुम्ही या ऑफिसवरती इन्क्वायरी करण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण आहेत आपले जे प्रोजेक्टचे बिल्डर, आपण तिथेच होते. नमस्कार सर. खूप छान वाटतं मला भेटून. तर सर, सर्वात पहिली गोष्ट तर असा प्रोजेक्ट मी कुठंच बघितला नाही पनवेलमध्ये आणि मी हा प्रोजेक्टबद्दल तर सर्वांना माहिती दिलेलीच आहे. तुमच्याकडून आमच्या जे ऑडियन्स आहेत, मी तर सर्वांना दिली माहिती, तुमच्याकडून आम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे. तर चला मित्रांनो, जे आपले प्रोजेक्टचे बिल्डर आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. ओके. नमस्कार. नमस्कार. मी थोडंसं तुम्हाला प्रोजेक्टबद्दल सांगेल की प्रोजेक्ट आपला अतिशय सुंदर आणि छान आहे. त्याचं लोकेशन पण खूप छान आहे आणि सर्वसामान्यांना परवडण्यासारखं त्याच्यामध्ये बजेट रूम आहे. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या प्रोजेक्टला. तसेच तिथे प्रोजेक्टचा टायटल क्लिअर प्रोजेक्ट असल्यामुळे तिथे रेरा रजिस्टर MSRDC अप्रूव्हल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नॅशनलाइज बँकेतून लोन वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होत आहेत. प्रोजेक्टमध्ये बघितलं तर आता आपण ऑलरेडी आपल्या जे प्रोफाईलवरती जर तुम्ही बघितलं तर आपण आत्तापर्यंत जवळजवळ 2,000 ते 2,500 घरं हँडओव्हर केलेली आहेत, जे लोकांना ताबा दिलेला आहे. आणि हा आत्ता आपला नवीन लॉन्च आहे. नवीन लॉन्च असल्यामुळे त्याच्यामध्ये कॉस्टिंगमध्ये पण खूप तुम्हाला बेनिफिट भेटत आहेत आणि एक चांगल्या पद्धतीच्या फॅसिलिटी त्याच्यामध्ये आपण देतो आहे. त्याच्यामध्ये आपण फ्लॅटसहित कमर्शियल पण काही बिल्डिंग आपण त्याच्यामध्ये देतो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केट असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला अदर फॅसिलिटी ज्या ॲक्टिव्हिटी वगैरे असतील, ॲम्युनिटीज वगैरे आहेत, या सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जातील. प्लस सर्वसामान्यांना परवडेल आणि सर्वसामान्यांना तो सोयीसुविधायुक्त असा तो प्रोजेक्ट आहे. ज्या फॅसिलिटी आपल्याला 70-80 लाखाच्या घरामध्ये भेटतात, 70-80 लाखाच्या बजेटमध्ये भेटतात, त्याच फॅसिलिटी आपण तुम्हाला ह्या सेगमेंटमध्ये देतो. जिथे सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतं आहे ते आत्ता रेट आपण तिथे लॉन्चिंग असल्यामुळे तो तुम्हाला कमी बजेटमध्ये आपण देतो आहे. प्लस अजून ॲडिशनल आत्ता दिवाळी, दसरा ह्या फेस्टिवल येत आहेत, त्या फेस्टिवलचा पण तुम्हाला लाभ भेटेल. त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा काही ऑफर्स क्रिएट करतो आहे. त्या ऑफर्समध्ये पण तुम्हाला आम्ही चांगल्या ऑफर्स क्रिएट करून देतो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स असतील. त्याच्यामध्ये स्पॉट बुकिंग असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला वन टाईम जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल, बाबा त्याच्याकडे हार्ड पेमेंट असतं, त्याच्यामध्ये जर अधिक त्यांना चांगल्या पद्धतीचा डिस्काउंट भेटेल. तर नक्कीच तुम्ही प्रोजेक्टला अवश्य भेट द्या आणि तुमचं स्वप्नातलं घर बुक करा. सर धन्यवाद. तर तुम्ही छान माहिती दिली आम्हाला प्रोजेक्टबद्दल. तर मी माझ्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम फॅमिलीला सांगतोय की जे आपले पनवेलमध्ये सरांचे प्रोजेक्ट चालू आहेत, खूप छान असे प्रोजेक्ट चालू आहेत. मी स्वतः साईडवरती जाऊन व्हिजिट केला आणि बघितले प्रोजेक्ट. तुम्हाला पनवेलमध्ये एवढ्या कमी बजेटमध्ये एवढे सुंदर प्रोजेक्ट कुठेच बघायला भेटणार नाही. तर तुम्ही लवकर आपले जे पनवेलमध्ये साईट चालू आहेत, जे आपले प्रोजेक्ट चालू आहेत, नक्की व्हिजिट करा. कारण खूप जणांचा स्वप्न असतो की मुंबईमध्ये सर्वांचा एक फ्लॅट पाहिजे आणि कमी बजेटमध्ये. सर्वात मेन गोष्ट असते की कमी बजेटमध्ये मुंबईमध्ये घर पाहिजे. तर आपले सर आहेत, यांचे पनवेल खूप प्रोजेक्ट चालू आहेत आणि सर्व प्रोजेक्ट कमी बजेटमध्ये. तर नक्की जेवढे आपले इंस्टाग्राम आणि यूट्यूबची फॅमिली असेल, नक्की व्हिजिट करा. आणि सर मनापासून धन्यवाद. तुम्ही मला भेट दिली आणि माझ्यासाठी थोडा टाइम काढला. थँक्यू.